रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा जो अशोक चक्रांकित निळा ध्वज आहे याचा वापर करेल तर निश्चितच आमचा पक्ष जो आहे तो त्याची तक्रार इलेक्शन कमिशनला करेल. सर, काय आपण नेमकी मागणी किंवा कारवाई करणार आहात आता जे झेंड्यासंदर्भात जे काही आता सध्या कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला मूळ रिपब्लिकन पक्ष आहे आणि याची घटना देखील बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे. आणि या घटनेच्या भाग 3 कलम 22(1) मध्ये पक्षाचा ध्वज कसा असेल याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की अशोक चक्रांकित निळा ध्वज जो 3/2 या डायमेन्शनमध्ये असेल तो पक्षाचा अधिकृत ध्वज असेल. आणि आपण जे पाहत आहोत की कोणताही पक्ष तो राष्ट्रीय पक्ष असो किंवा लोकल पक्ष असो तो प्रत्येक निवडणुकीमध्ये या निळ्या ध्वजाचा वापर करतो. पण हा एक अधिकृत ध्वज आहे आमचा आणि या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ही भूमिका घेतली आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षाशी हे युती करेल त्या पक्षाला सोडून दुसरा कोणताच पक्ष आम्ही त्याला या ध्वजाचा वापर करू देणार नाही, कारण या पक्षाचा अधिकृत ध्वज आहे. आणि जर त्यांनी केलं वापर तर काय? आम्ही आजच मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत नागपूरचे, म्हणजे नागपूरचे मनपा आयुक्त, त्यांना एक पत्राद्वारे कळविलं आहे की हा आमचा अधिकृत ध्वज आहे आणि जर आम्हाला असं आढळलं की कोणी याचा गैरवापर करत आहे तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू, म्हणजे त्याची कंप्लेंट तक्रार करू आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे. खूपशे जे आरपीआयच्या नावाने खूपशे गट आहे जे या झेंड्याचा वापर करत आहेत आणि मोठे पक्षही ह्या झेंड्याचा वापर करतात, तर त्यांच्यावर नेमकी कारवाई कशी आणि जर त्यांना वापरायचं असेल तर त्यांनी काय सावधगिरी असली पाहिजे त्यांची? बघा, मी आधीच तुम्हाला सांगितलं की हा जो टायटल आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्यामध्ये कंसामध्ये काही ABCD असं काही नाही आहे. हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या ध्वजाचा वापर हा फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच करू शकतो घटनाप्रमाणे. तर ज्यांची दुसरी पार्टीज आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले असं त्यांनी नमूद केलेलं आहे, तर त्यांच्या ध्वजावरती त्यांनी स्पेसिफिक लिहावं RPI आठवले किंवा RPI A, किंवा कवाडे सरांचा आहे पिरिपा तर त्यांनी पिरिपा असं नमूद करावं त्याच्यावर. पण कोणताही पक्ष उठून जर फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा जो अशोक चक्रांकित निळा ध्वज आहे याचा वापर करेल तर निश्चितच आमचा पक्ष जो आहे तो त्याची तक्रार इलेक्शन कमिशनला करेल. बरं, आता हा एक विषय वेगळा झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी स्थापित केलेला पक्ष आहे. त्याचं पतन आपण बघितलंय. नागपुरात जर एकेकाळी आमदार सुद्धा आपले होते, नगरसेवक सुद्धा आपले होते, मला वाटतं महापौर पण सुद्धा बसले आपले. आणि अशात आता 20 दिवसात महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत RPI स्टँड करतोय का? किती सीटवर लढत आहे आणि काय तुम्हाला वाटतं, काय तुम्हाला उमेद काय वाटते त्याच्यामध्ये? मागच्या 2 टर्ममध्ये आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आहोत आणि घटक पक्ष असल्या कारणाने आम्ही काँग्रेस पक्षाला नागपूर महानगरपालिकेसाठी 10 जागा ही मागितलेल्या आहे. त्याची यादी सुद्धा मी त्यांना, आमदार विकास भाऊ जे नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांना दिलेली आहे. निश्चितच ते आमचा विचार करतील आणि जर का काँग्रेसशी आमची युती यावर नाही झाली तर आम्ही वेगळा मार्ग घेऊ. स्वतंत्र लढणार की कुठल्या आणखी पक्ष किंवा समविचारी पक्षांसोबत आपण जे आहे ते लढणार आहात? आपण स्वतंत्र लढू पण सोबत समविचारी पक्षांना पण घेऊ. किती सीट आपण जे आहे ते आयडेंटिफाय केलंय की या इतक्या सीटवर किंवा उत्तर नागपूर असेल किंवा नागपूरभरात तुम्ही जे आहे निवडणूक लढणार? 6 प्रभाग आम्ही आयडेंटिफाय केले आहे. त्या 6 प्रभागांमध्ये आम्ही आपले उमेदवार उतरवू.